Hello, good morning guys, welcome to our another vlog and Prajas Kitchen channel. So आजचा vlog आहे पप्पाने मला एक चॅलेंज केलेला की तो एक रेसिपी बनवणार आहे आणि त्याच्या रिगार्डिंग हा व्लॉग असेल. सो आपण बघूया. त्याच्या आधी मी एक शॉर्ट शूट करते, तोपर्यंत पप्पा येईल, मग तो सांगेल की तो काय रेसिपी बनवणार आहे. सो बघूया, आज पण खूप मजा येणार आहे. सो बघूया काय काय होतंय. स्टे ट्यून्ड. ओके, व्लॉग बनवणार आहे, नाही सॉरी रेसिपी बनवणार आहे. माझं चॅलेंज आहे तुला. मी रेसिपी बनवेन आणि मी तुझ्याशी चांगली बनवू शकतो असं चॅलेंज कोणीतरी दिलेला. चॅलेंज देणारा माणूस झोपला. मला तुझ्यासारखा थोडंच आहे. तुझ्यासारखंच थोडंच आहे म्हणजे काय? चक्कर अक्का रक्षक वाघाचे पंजे. मला नाही वाटत तू बनवशील. किती वाजता बनवणार आहेस? 7ला. हा 7. इथे बघ, इथे बघ, इथे बघून बोल ना. उठल्यावर, इथे बघून बोल ना. उठल्यावर बनवणार आहे. आणि नाही बनवलंस तर? माझा 2 मिनिटाचा आहे ब्लॉग. नाही बनवलंस तर काय? मी थोडी ते लावणार आहे, मी फटाफट बनवणार. पण नाही बनवलंस तर काय, मला ते सांग. नाही बनवलंस तर तू मला 2000 रुपये द्यायचे. देशील ना? 1700. नाही बनवलं तर 2000 रुपये देशील ना? लवकर बोलायची पहिला रे, लवकर मी बोल. बनवणार आहे, गप्पच. नाही बनवलंस तर काय? होईला. नाही बनवलंस तर काय ते सांग आधी पहिला. काय हरशील? 200 रुपये. 200 रुपये नको मला. 200 रुपयाची नोटच नाही चालत. चालते, माझ्याकडे नाही चालत 200 रुपयाची नोट. काय देशील? 500 रुपये. कॅडबरी दे. कॅडबरी? कॅडबरी काय असतं? कॅडबरी काय असतं ते सांग ना. डेअरी मिल्क दे. डेअरी मिल्क काय असतं? चॉकलेट. चॉकलेट काय असतं? खाऊन बघ. मला नाही आवडत. मला 2000 रुपये पाहिजे. मला शॉपिंगला जायचंय. प्रेरणा, हा पिक्चर लागला. हे पण टाकेन मी. हे पण टाकेन मी. बघायचंय तुला? बघ तू, आता मी सगळं टाकते. बघ तू. शायनिंग मारू नको जास्त. रिमोट दे, मी चांगला पिक्चर लागतो. रिमोट मला काय बनवणार आहे? साधा डोसा आणि टॅमॅटो पॅटीस. टॅमॅटो पॅटीस? टॅमॅटो सँडविच नाही, पॅटीस. हे काय असतं पॅटीस? टॅमॅटो. ह्यांच्या जगाच्या निराळ्याच रेसिपी आहेत मला असं वाटतं. टॅमॅटो इडली पॅटीस. मँगो इडली बनवतो. टॅमॅटो इडली काय? पॅटीस. हा कुठला पॅटीस आला? नवीन आहे ना दीदी? नवीन आहे. मला असं वाटतं तू नुसतं बोलणार आहेस, बनवणार काय नाही आहेस. झालंय आणि आमची तयारी झाली आहे. हे बघा, हे आहेत आमचे आजचे शेफ आणि त्यांनी मला चॅलेंज केलेलं की मी आज काहीतरी रेसिपी बनवणार आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त चांगली मी रेसिपी बनवू शकतो. सो झालाय चालू? ओके ओके, चला करा करा. आता काय कटिंग चॉपिंग वगैरे होते भाई. बाबा काय बनवणार आहेस तू? टॅमॅटो इडली. पुढे काय काय आहे त्याचं नाव? नावच विसरला. हा कसला शेफ आहे जो रेसिपी बनवतो त्याचं नावच विसरला? म्हणजे हे कसं शक्य असू शकतं? हा नाव कसं विसरू शकतं कोणी? काय टॅमॅटो
टॅमॅटो इडली बॅटर. बॅटर बॅटर तर हे ऑलरेडी आहे ना, हे बॅटर आहे. मग अजून काय? टॅमॅटो इडली बॅटर. अरे टॅमॅटो इडली बॅटर नाही आहे रे, ते दुसरं काहीतरी होतं. चेक करते इकडे ना तिकडे जाऊन काय चेक कर. तिकडे जाऊन चेक करायचं काय मतलब आहे बाई? इथे उभं राहून का चेक कर. आजची रेसिपी आहे टॅमॅटो इडली स्टिक. वा. आणि हे तू कुठे बघितलेस? हे मी मोबाईल मध्ये बघितलेस? युट्यूबवर बघितलेलं आहे. बरं ठीक आहे. आता ह्याच्यानंतर मी, पण तुला ते नाव का आठवत नव्हतं? अच्छा, मी हे टॅमॅटो कापून घेतलेले. बरं ते जाऊ दे. तू किती वेळा बघितलंस ते सांग. किती वेळा बघितलंस ते सांग ना. अच्छा, मला ते नाव आठवत नव्हतं म्हणून तू तिथं मागे गेलेलास. हो. पण असं मागे जाऊन कर. हे बघा, हे टॅमॅटो असे आहे कापून घेतलेले. त्याच्यानंतर आतला भाग आहे तो कापून घेणार आहे. त्याच्यानंतर ते साईडला करून ठेवतो. हे असे 3 घेतलेले आहे. काय करायचं? हे साईडला झालेलं. आता हे जर का उपयोग नाही आहे ते मी साईडला ठेवून देतो. तिथे नको ठेवू. गुड. 3च. अरे अजून घे ना. बस 3च कसं कळणार लोकांना? हे 3 काय सीन आहे? 3 तिघाडा काम बिघड होतो नाही. आता ह्याच्या पुढे ह्याच्यानंतर 3च ठीक आहेत म्हणून 3च करणार आहे. एक तर आज सोमवार आहे, आमच्याकडे सगळे दुकानं बंद असतात आणि आम्ही डिसाईड केलंय असं चॅलेंज केलंय ना. पण किती तो स्ट्रगल, पण तो उचलावा आणि तो त्याच्यावरती पेटवावा तेवढं नाही. हा. अरे वा. गॅस ओपन केलेले. गॅस ऑन करतात, ओपन नाही करत. आता त्याच्यानंतर मी आहे ना एक चम्मच घेणार आहे आणि हे मी काय म्हणते, या इडलीच्या बॅटर मध्ये, हे इडलीचं जे बॅटर आहे त्यात मीठ टाकलंस काय? हो, ऑलरेडी मीठ आहे त्याच्यामध्ये. कोणी सांगितलेलं तुला? त्याच्यात मीठ असतं कोण सांगितलं तुला? नसेल तर मी टाकून घेईन परत टेस्टला. मग टाक ना आताच. जरा हे तेल जरा फिरवलंय. जास्त तेल नको टाकू. 3च आहेत. अच्छा, मी तिकडे ते बघ सगळं घासून ठेवलंय मी आज. हे सगळं आज मी घासलं, क्लीन केलं. चवीसाठी हे थोडं मीठ टाकतो. हे बघा, चवीसाठी हे मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी ढवळून घेतलेलं आहे इडलीचं पीठ. अशा प्रकारे हा इडलीचं पीठ व्यवस्थित ढवळल्याने छान बनेल ती इडली. बनवतेस तू? नक्की बनवतोय काय मला कळत नाही. टॅमॅटो इडली स्टिक. आई चौपट. टॅमॅटो इडली स्टिक याच्यासाठी एवढं घट्ट पाहिजे. पातळ असेल तर ते पसरणार. मी काय म्हणते, मला असं वाटतंय ना, ह्या व्लॉगचं आपण नाव देऊया डोंट कुक विथ माय डॅड. बाबा तुला काय वाटतं नाव कसं आहे? डोंट कुक विथ माय डॅड. बोल ना काहीतरी. हे आता मी 2 तो त्याच्यातच मग्न आहे करण्यामध्ये. असं काहीतरी वाटतंय मला. इथे युद्ध वगैरे होणार आहे. युद्धभूमी चालू आहे. गॅस कमी करून घेतो. मला असं वाटतं त्या काट्यात जळतील तुझं टाकेपर्यंत.
ओके, आता ह्याच्यावरती आम्ही काय टाकलंय, टॅमॅटोचे ते स्लाइस केलेले. जवळ जवळ करायला नाही पाहिजे होतं. ती काठी उचल आता मधलीवाली आणि तिकडे ठेव. नीट कर, नीट कर. आय सपोर्ट यू. आई शपथ, नुसतं स्ट्रगल चालू आहे. गॅस स्लो केलायस का? गॅस बंद केलाय पप्पा तू? स्लो आहे. हा कुठल्या पद्धतीने स्लो गॅस आहे मला समजेल का जरा? ह्या साईडला स्लो असतो. म्हणजे मला कळत नाही. स्लो गॅस केलाय सांगतायत आणि तो गॅस बंद केलाय. गॅस कुठल्या साईडला स्लो आहे आणि कुठल्या साईडला बंद करतायत हेच नाही माहितीये. तर आता काय मी काय म्हणू? आता टाकलाय इडलीचा पीठ. इडलीचा पीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर मी जिरा पावडर टाकणार आहे वरून. आता काय जे जसं होते तसं आम्ही खाऊ. या कोथिंबिरीची हालत तर बघा काय आहे. आपल्याकडे दुसरी कोथिंबीरच नव्हती. पण असं तीनच कोण बनवतं यार? ते चांगलं झालं तर कोण खाणार? असं कॉम्पिटिशन लागेल ना. सध्या तुम्ही टेस्ट करून बघायची. आता काय? आता काय सर? तेल टाकून झालं. काय ते टेक्निक आणि काय ते, हे जर चांगलं नाही लागलं ना तर खरंच या व्लॉगचं नाव ठेवणार मी, डोंट कुक विथ माय डॅड. बॉईल केलेला अंडा नाही. अहो काका थांबा, त्याचं- शिजू द्या खालून. त्याचं कायच टेस्ट लागणार आहे मला कळत नाही आहे. तुम्ही तर खाणारच नाही, राहू दे. काका थोडंसं वरती तेल टाका. अरे तेल मरणाचं टाकलं त्याच्यात. ते तंदूर नाहीये. सारखं सारखं तू त्यात तेल ओततोय. ते बघ झाला. पलटता खतम. किती तो स्ट्रगल पलटायचा. काकांनी टाकलंच नाही ना तसं. देते मी करते. नुसता स्ट्रगल चालू आहे. ते बघत पण नाहीत भाई. एक तर झालाय. एक बघू शकता काय आपलं झालेलं आहे. आणि त्याला काकांनी स्टिक जर नीट नाही लावली म्हणून ते होत नाही. थांब मी करते. थांब. बाकी काही कारण नाही. माझी हेल्प हवी आहे का तुला? माझी हेल्प हवी आहे? काका मी येऊ? नको बोलतोयस? नको बोलतोयस हेल्प? आई शपथ. ही टॅमॅटो इडली स्टिक बनवलेली आहे मी. आता चला आता खावा. खावा आता सगळ्यांच्या समोर खायला आता लागेल. आता खावा. खाऊन बघा कसं वाटतंय. कसं झालंय? हॉनेस्टली सांगा कसं झालंय. कसा लागतंय? तूच खाऊ. जबरदस्त. मी कॅमेरा जबरदस्त. पकडते, तू खाऊन बघ. देते. ही आपली शेप खाताना. शेप कसं झालंय? कसं झालंय सांगा जरा व्हिडिओ मध्ये. कच्चा राहिला असं वाटतंय. मग कसं झालं शेप? मीठच नाही आहे त्याच्यात. आणि वाटतंय ते. बाकी ओव्हरऑल चांगलं आहे. डोंट कुक विथ माय डॅड. हे शब्द खरे होते. मी तर सांगते फर्स्ट टाइम. पहिला देवाला द्यायचा असतो म्हणून आम्ही पहिला खराब बनवलेला आहे ना काका. फर्स्ट टाइम बनवलेली आहे रेसिपी. म्हणून मी नाही खाणार. मला डोसा बिसा टाका आता. ओके फायनली हे नवीन शेप आलेत आमच्याकडे. डोंट कुक विथ माय ब्रदर. पाणी दे पाणी. ती चिरक्याला पाणी दे. ह्याच्यात पाणी टाकणार आहे. आणि हे डोंट कुक विथ माय डॅड. थोडं पातळ ना तो.
गाडा थोडंसं टाकू. थोडस पाणी पाहिजे. सगळं विचारून तर मला करता येतं का? बस. पण नाव कोणाचं? काका. आणि लाची स्टिक आहे ती तूच का? त्याच्यात मीठ नाही आहे. तिथे खरं त्याच्यात ते थोडंसं पाणी शिवून असा. नको टाकू, एक्सपेरिमेंट नको करू. अरे डोसेवाले पण तेच करतात. कशात टाकतोय? हे तव्यावर. हा टाक. गरम झालाय तो खूप. हाताने टाकतात काय हे? ह्याचं पाणी टाकणं देवा. कोण चमचा देईल का? इडलीवाला आलाय आमच्याकडे. कपडा बिपडा नको नको ते शेव येत आहेत देवा आमच्याकडे. कुक करू दे. नाही आता मला बघायचीच यायची फ्लिप कशी होते. फ्लिप कशाला करायचं? असंच तर असतं. काय 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 करते थांब. गाईज फ्लिप बघूया आपण. अरे जर्ती येतच नाही. आला आला आला. ओ बॅक बॅक केला फ्लिप. मला बोल क्रंची नाही. 10 वेळा हे करू ना पप्पा. हा पप्पा. त्याला शिजवायला 5-10 मिनिटं लागतील. 5-10 मिनिटं. 2 मिनिटात ठेव तरी पण. 5 मिनिटं 10 मिनिटं तरी पण आपण 2 मिनिटात ठेवणार हा आहे. कुठला डोसा आहे? 5-10 मिनिटं लागतात त्याला. क्रंची कंची कंची. बस सूट करते. बस. नुसतीच घाबरगुंडी चालू. तुम्ही काय म्हणते गाईस? तो डोशाचा तवा कुठे आणि हा उभा राहिलाय कुठे? अरे मग काय झाला? जरा जा ना जवळ. जवळ नाही, आता पहिला टाकून होतो. अरे मोठा घ्यायचा असतो बाबू. अजून टाक. आणि हे गाईड करणारे आई शपथ. पहिला डोसा आपण खराब बनवायचा असतो. त्याने काय होतं? त्याने पुढचे डोसे चांगले बोलतात आणि तुमचा तवा पण जरा नीट नाही. तवा माझा चांगला आहे समजला. तव्याला माझ्या काय बोलायचं नाही कुणी. अरे हा सॉरी. ज्यांनी जर ते आजपर्यंत बनवलं ना काय ना काय तोच खराब होता. जे आता व्हिडिओ करते गाईस. इज्जत काढली जाते माझी इज्जत. ती गाडी झाला तुझा डोसा? नाही. हा ह्याचा डोसा आहे. ए, पाणी नको टाकू. अरे जास्त आहे ना. नको ना टाकू पाणी. ते बरोबर आहे डोशाचा पीठ आहे ते. त्याचे काय घावणे करतोस? तू बोलतेस मग करतो ना. कसं तरी काढतो करतो. तो हा डोसा आहे. हा गाईस हा छोट्या पोराचा डोसा आहे गाईस. पहिलीच्या पोराचा डोसा आहे. लाज वाटते तुला? लाज वाटते स्वतःला छोटा पोरगा बनवायला? छोटाच तर आहे. थोडी 15वीला शिकते. 6वीला तर शिकते ना. मग 6वीचा पोरगा छोटा नसतो. माझ्यासाठी असतो. बघूया आता फ्लिप बघूया. त्याची फ्लिप बघूया. मला बघायचीच आहे त्याची फ्लिप. बघायचे? हा थांब एक सेकंड. गाइस मला कळत नाहीये हा व्लॉग कुठल्या. ये व्लॉग कौन से मोड पे जा रहा है मुझे नहीं समझ रहा है. निकाली मग. पप्पा दरवाजा वाजते का बघा ती पहिला. प्लेट आहे ना. कळत नाहीये मला. अरे प्लेट इथे. अरे तू असायला पाहिजे होतं रे. आम्ही काय काय केलंय मग तू ना. काकांनी टोमॅटोची स्टिक बनवलेली आणि नव्हता. हा डोसा याने बनवलाय. मग काय झाला? माझी स्टिक बरोबर होती की नाही? बोल का नाही मग? गाडा बघ किती पीठ. गाडा असतो पीठ. आता याच्यानंतर मी बनवणार आहे. हा बघू आता आपले तिसरे शेफ पण आलेले. हा व्लॉग कुठे चाललाय मला कळत नाही. शेफ तू पण बनवले डोसा? नाही आम्ही पाणीपुरी चॅलेंज करणार आहे ना. है ना राज? वेदांत आपण पाणीपुरी चॅलेंज. मी पण आहे. टुमारो इज पाणीपुरी चॅलेंज गाईज. सगळी जण बघायला विसरू नका. आता काकांचं त्याच्यासाठी सबस्क्राईब पण करा. हे आपली नवीन स्टाईल आहे सबस्क्राईबचा. आणि आता काकांचा डोसा गेलेला आहे. आता हा नवीन डोसा होतोय. बस काका. बस पण हा डोसा चॅलेंज नव्हता माहिती. आता टाइमपास. पसरवा पूर्ण. आता टाइमपास होता. आता मी पण एक बनव. नाही तो भारी बनवतो. मी काय म्हणते हा ब्लॉग कुठच्या कुठे चाललाय मला कळत नाही. शेफ येऊन काय ना काय बनवतायत. झालं आता काय? डोसा खायला या तुम्ही. हे बघा डोसा इडली डोसा सांबार चटणी खायला या आमच्याकडे.
चटणी आहे का? नाही चटणीच नाही काय. डोसाच, एक मिनिट, डोसाचा व्लॉग नव्हता हा चटणी बनवायला. मला तुम्ही लोकांनी मध्येच चालू केलंय. डोसा नवीन चालू केलंय तुम्ही लोकांनी, त्याचं मी काय करू. अरे काका, आता काकांनी आता ही काय नवीन पद्धत आहे पलटायची. मला वाटलं काय पलट बिलट काय असं उलट गावावर. बाई हे शेफ काय पण करू शकतात बाबा, यांच्यावर भरोसा नाही मला बिलकुल. पप्पा काय करतोयस? अगं तू उलटतेस का? तेल वरती टाकते. हा डोसा खतम झालेला आहे, बनल्या डोसा रेडी आहे आणि हा आम्ही खातोय गाईस. चांगला झालाय. दीदी पाणी नाही का? पाणी मला पियायला हवाय, नाही शिंपडायला. तो घे ना, त्याने तोच घेतलेला. कुठला? हा बघ, हा. आणि पुसायला टिश्यू घे. कुठे टिश्यू? टिश्यूने कुठलं सांगितलं? ओ शेफ बस करा तुमचा डोसा. झाला हो काका, अजून शिजवलं तर करतील तो. काला बनवून कंटाळा आला मला तुमचा डोसा बघून. आणि ही प्लेट मध्ये ठेवलेला आहे डोसा, तो बघून घ्या. बरोबर आहे. आता तुम्ही जावा बाद झाला. मात्र आलेले आहेत, मैदानामध्ये उतरलेले आहेत डोसाच्या. आणि ते डोसा टाकलेला आहे. आणि वेदांत अण्णा इडली डोसा बोल जरा काहीतरी. गाइस है कुछ तो है, मेरा नाम रख रहा है मेरा भाई, है कुछ तो. बाकी या दोघांनी तर माझं नाव खराब करून टाकले. मग काय झालं? नाव खराब काय वेदा परत नाही, मी नाही लावणार. मगाशी हा काय बोलला आता? मी लावला करून. मगाशी इथं उभा होता, इथं तो डोसा तिकडे बनवतोय आणि इथं उभा आहे डोसा बनवतोय. मग काय झालं? आणि म्हणे मी हात लावला. मग इकडे असं त्या दिवशी पण त्यांनी बनवलेले करपवलेले. काय पण नको बोलू. भांडा सगळे युट्यूबला जाणार आहे. भांडा आला मोठा, मी चांगले बनवले जलने लगे. डोसा स्लो केलाय मध्ये अजून एक लोक. ये है डोसा, इसको डोसा बोलते, समझा? पप्पा असा डोसा बनवून दाखव. असा काका पीठ 2 चमचे टाका पीठ. कमा बघा किती आणि जास्त व्लॉग था क्या और हुआ क्या. पप्पानी मला चॅलेंज केलेलं वेदांत की मी तुझ्यापेक्षा चांगली रेसिपी बनवून दाखवेन. बाजू ना, मी तुझ्यापेक्षा चांगली रेसिपी बनवून दाखवेन, ठीक आहे. आणि इडली घेतली आणि टॅमॅटो कट केला, टॅमॅटोचं रिंग बनवलं आणि त्याच्यामध्ये हे इडलीचं बॅटर टाकलं आणि वरून गरम मसाला टाकला आणि हे टाकलं आपलं कोथिंबीर आणि ते पलटलं, असं बनवलं. एक लॉलीपॉप स्टिक, टॅमॅटो इडली स्टिक बनवली आता. आणि ना ते झालं. आणि हा कुठला तरी वेगळाच व्लॉग होतोय आता, मला ते कळत नाही व्लॉग कुठला होता. रेसिपी बनवायचा, पण हे डोसा चॅलेंज कुठून मध्ये चालू झालंय मला कळत नाहीये. ही लोक सगळे आलेत आमच्या घरी आणि डोसा चॅलेंज चालू झालंय. आता तू पण करणार आहे ना? आता यांनी नवीन चॅलेंज घेतलंय. एक मिनिट, आता यांनी नवीन चॅलेंज घेतलंय. साब्यातच जाणार होतं खायला. जाऊन द्या आता तू का. आता उद्या जाईल. उद्या पाणीपुरी. दीदी गेली. हा ती जाणार होती शनिवारी बोलले. अरे काका तेल टाकते का मस्ती करताय? नसेल गेली मला असं वाटतं. मध्ये तेलच शनिवारी जाणार. 3 मला मंगळवारी बोलली. फोन करून अजून थोडस. हा आता त्याला जास्त हे करायचं. टच नका करू, पूर्ण वरच्यावर फिरवा. इडली डोसा, इडली खाऊन झालं, डोसा बनायला लागला. कुठे काय झालंच नाही, काही कोण काय बोललंच नाही. अरे काकांचा डोसा बघू दे रे जरा काकांचा तुझा. माझी खराब आई शपथ. काय आहे
हे भुर्जी असं नाही डोस्याची बनवायचं. भुर्जी. आता मी डोसा बनवून दाखवते. हा ह्यांचा डोसा नरम, पण दुसऱ्या साईडने शिजवलंच नाही. माणूस कडक डोसा नरम, असं कसं होऊ शकतं यार. जाऊ दे, आता मीच करून दाखवते. आता मीच दाखवते हा डोसा करून. बस काका बस झालं, आता काढ नाही होणार तो क्रंची बाप्पा. तो झाला का नरम. चल पण पाणी तिकडे होता. मीच मॅडम. अरे पाणीच नाही टाकणार मी बनवते. अरे तवा जास्त गरम तवा गरम आहे. चटके लागतात त्याच माझ्या दिदीला, तरी पण ती काम करत चालले. म्हणून आपण किती काळजी दीदीची. म्हणून एक गाईच फॉलो नाही तर सबस्क्राईब करून टाका. वा बाई, इंस्टा काय प्रमोशन चाललंय माझं. इंस्टावरती बघत असेल तर फॉलो करा, युट्यूबवर तिथे सबस्क्राईब. आणि माझं ये ना, चॅनल जवळ. माझं हे बनवलंय त्याला पण हा त्याला पण करा सपोर्ट. तुम्ही हे पण तुम्ही ट्राय नका करू घरी. तुम्ही हे करायला काय नाही घेतलं ह्याच्याने. चमच्याने. हा आणि हे बघा ती प्रॉपर शेप बनवते. तिथं पण गेला. हिला पण आकार तिकडे त्या साईडला गेलेला आहे. दाखवते मी. त्या साईडने काय ना, त्या साईडला झाला ना करा काकांसारखं काढून वाजलेला. आमरे पण हा क्रंची बनवून दाखवेन मी. आकार कसाही झाला असेल तरी. आता या दोघांना नाही द्यायचा काय, हे दोघं बोललेले ना असं झालं काय? तसं झालं. हा, मी हा. कुठे काय बोललो हा, ठीक आहे. आता इथे नाही झालाय. नाही बोला मग त्याच्यावरचं आता तो झालं ना कलकीत माझ्या हातात दे. आणि तू खाऊन टाकशील. काम करा तुमचं म्हणतात. कशाला आणि तू खाऊन टाकशील. आम्ही लोक म्हणता झाला क्रंची. तो जरा जास्तच क्रंची झालेला आहे. ठेव 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 Guys, हमारा डोसा. ठेव पटकन. ठेव 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 काय वाटतं या डोस्याकडे बघून तुला? ठेव ठेव काय वाटतंय? आता हे मीच खाल्लं. आता मी बनवणार. थांब ना, ती दीदी बनवेल ना आता क्रंच. मग तो दे ना. दीदी क्रंची बनव. घे पहिलं जास्त होईल. घे. नाही नाही राहू दे चल. राहू दे भांड्याच्या वेळेस किती तो समजूतदार बनणार आहे देवा. बघू दे. मगाशी तर नव्हता आलेला बॅटर बघायच्या आधी. वा वा भारी. पहिले बनवले. आता क्रंची कशी खायचे. आवाज बघ. तुम फक्त आवाजच ऐका. ऍक्च्युली ना कुरकुरीत झालेले आहेत आपले डोसा आणि त्याचा आपण वाटून लावले. झाला आता काय व्लॉग झालाय. व्लॉग काय होता आणि व्लॉग कुठे गेलाय सो तुम्ही बघा आणि सांगा कमेंट्स करून कसा वाटला. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्राजस किचन चॅनलला. थँक्यू सो मच. हा आता मी खाते. मला दिलं नाही कोणी काय खायला, आता ह्याला मी खाते. जसं झालंय तसं मी आता खाते आता. सो बघायला विसरू नका. असे आपले नवीन नवीन व्लॉग्स आता येत राहतील. उद्या किंवा ह्याचा नेक्स्ट व्लॉग जो असेल, उद्या नाही पण ह्याचा जो नेक्स्ट व्लॉग असेल तो पाणीपुरी चॅलेंजचा व्लॉग असेल. आम्ही पाणीपुरी चॅलेंज करणार आहे. सो तुम्ही बघायला विसरू नका आणि प्राजस किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.